10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी ड्रोनचा वापर होणार। परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार। तसंच परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार असल्याची माहिती। शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक। शिर्डी शहरातील काटवनातून राजू उर्फ शाक्या माळी नामक आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस निरीक्षक कुंभार यांची बदली। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदलीचा आदेश काढला। पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तसंच सुजय विखे पाटलांनी त्यांच्या बदलीची मागणी केली होती। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या निवडणूक। इंडिया आघाडीतील 5 पक्ष एकमेकांच्या विरोधात। आप आणि काँग्रेसचे सर्व 70 जागांवर आमने-सामने उमेदवार। भाजप 68 जागांवर निवडणूक लढते। उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही लवकरच समान नागरी संहिता लागू केली जाऊ शकते। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मसुदा तयार करण्यासाठी केली 5 सदस्यीय समितीची घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी प्रयागराजमध्ये संगममध्ये सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान करणार पवित्र स्नान। हिमाचल प्रदेशातील उंच शिखरांवर बर्फवृष्टी। अटल बोगदा रोहतांगमध्ये सकाळपासून हलकी बर्फवृष्टी। पर्यटक आणि स्थानिकांना उंच भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।